मग आता जाऊबाई तुम्ही सांगा साहित्य काय? बट्टीचं पीठ, दही, ओवा, तीळ, धने, जिरा आणि ओव्याची पूड आणि खाता सोडा. बाफळीसाठीचं आणि हे वरणाचं. वरणाचं साहित्य तुम्ही सांगा. चणा डाळ आणि आपली तुरीची डाळ अशी मिक्स करून वरण शिजून घेतलं आपण त्याचं. त्याला फोडणीसाठी कांदा बारीक चिरून घेणार आहोत. नंतर ही बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट, ही चिंच घालणार आहोत आपण. आंबट खट्ट मिठ्ठ जे म्हणतो त्याप्रमाणे अद्रक लसूण आणि मिरची, जिरं असे ही पेस्ट करून घेतली मी. फोडणीसाठी कढीपत्ता, ही गूळ पावडर, की चिंच आणि गूळ पावडर एकत्र करून आपण त्यांचं कोळ बनवणार आणि तो त्याच्यात घालणार. चवीपुरतं मीठ, हा थोडासा गरम मसाला, जिरं, मोहरी, हळद हे फोडणीचं. चला कृती करूया का पटकन? काय करायचं पहिल्यांदा? बाफळीचं पीठ घेणार आहोत. हे गहू असं जाडसर पीठ दळून आणतो आपण. त्याचं थोडीशी आपण चणा डाळ घालतो, सोयाबीन आणि तांदूळ. बरं, त्याच्यामध्ये सोयाबीन आणि हेच वापर. ठीक आहे, काय घालूया? दही, थोडंसं दही घालूया, त्याने सॉफ्टनेस येतो. दह्याने काय सॉफ्टनेस येतो त्याला, आणि असे खुशखुशीत पण होतात त्याच्याने. हा चमचा घ्या. थोडासा ओवा घालूया. गोवा घालूया त्याच्यात. तीळ, थोडीशी तीळ. तीळ टाकण्याचं कारण हे की ह्या ज्या गोष्टी आपण याच्यामध्ये घालून करतो की मुलं सहसा आता ह्या सगळ्या गोष्टी एखादा लाडू बनवून देणं वगैरे टाळतात खाण्याचं वगैरे. तर याच्यातून आपण त्यांच्या याला देऊ शकतो. आणि थंडीच्या दिवसात स्निग्ध पदार्थांमध्ये तीळ येतं ना, त्याच्यामुळे ते पाहिजेत. आता काय? धणे, अख्खा धणे आणि खायचा सोडा नाही, जिरा आणि ओव्याची पूड, खाता सोडा. हा जास्त नाही घालायचा, अगदी थोडा चिमूटभर, एकदम थोडा. त्याच्यात काय पाणी घालायचं का आता? आता पाणी घालून याला मिश्रण मळून घ्यायचं चांगलं. पाणी घालून त्याला मळून घ्यायचं. आणि मीठ, तेल, पुरे. हो, आणि घालूया. ह्याला नाव काय म्हणालात तुम्ही? बाफळी. वरण बाफळी. वरण आपण बनवणार आहोत. करेक्ट. मग बाफळीसाठी लागणारे पीठ मळून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. व्यवस्थित मळून घेतले आपण. आता काय पुढे? आता त्याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊ. बरं, ठीक आहे, घ्या. चापट आकाराचे बनवणार. चपटे करायचे. हो. अच्छा. आणि ते व्यवस्थित बॉईल होतात त्यामुळे. अच्छा. कृती थोडीशी डाळ ढोकळीकडे जाणारी आहे किंवा डाळ बाटीकडे जाणारी आहे. फक्त मला काय वाटतं की कुठल्या प्रांतात आपण करतो त्याच्यानुसार इन्ग्रेडियंट्स बदलतात. आता मराठवाड्यातलं असल्यामुळे ह्याच्यात वेगळं आहे, गुजराती पद्धतीने किंवा एमपीच्या पद्धतीने केलं त्याच्यात वेगळे, हो ना? हो. ठीक आहे, इकडे आपण आता पाणी उकळत ठेवलेलं आहेच. एवढा मोठा आकार लागेल? हो. आणि हे अख्खं ह्याच्यात टाकायचं? हो. उकळत्या पाण्यामध्ये ते सुटत नाही? नाही, ते 10 ते 15 मिनिटं त्याला चांगलं उकळू द्यायचं त्याच्यामध्ये. अच्छा, शेळके मामाच्या कुटुंबासारखंच आहे म्हणजे ते. हो, मग एकसंघ पण आहे. बरं, त्याच्यावरून आठवलं, तुमच्याकडे डिस्काउंट ठराविक लोकांना आहे म्हणे. हो भाऊ, आम्ही शेळके मामाच्या ढाब्यावर जे लोक येतात त्यांना आम्ही स्पेशली, जसे काही डिफेन्सवाले असले तर त्यांना आम्ही 15% डिस्काउंट देतो. कोणी शेतकरी असला किंवा कोणी असं डॉक्टर वगैरे असलं त्यांना स्पेशल डिस्काउंटवरती आपण त्यांना 10%, 15% याचा डिस्काउंट आम्ही आमच्या मेनू कार्ड प्रमाणे देतो. म्हणून नाव आहे शेळके मामा. मामाकडे गेल्यावर कुठं व्यवहार पाहायला जातो, होय, हो की नाही? चला, आपण आता हे जे करून घेतलं, काय ते बाफळी, ती आपण आता उकळत्या पाण्यात सोडलीये. तिला छान वाफ आली की मग वळूया पुढच्या कृतीकडे. वरण बाफळी आपण करतोय. 2 प्रकारच्या बाफळ्या तयार आहेत, वाफवलेली आणि तळलेली. चला पुढे काय घालूया? मोहरी. पुढे आपण मोहरी. आता काय छान वरण तयार करायचं. हो, म्हणजे ज्याला आपण फोडणीचं वरण, सांबार असं म्हणू शकतो. आता काय? थोडीशी फुटते मोहरी, छान लागते. मग नंतर आपण जिरं घाला. हो. बरं, दरम्यान तुम्ही मगाशी म्हणाला होता की चिंचेचा आणि गुळाचा कोळ तयार करायचा आहे. तो करून घ्यायचा असेल तर करून घ्या. हो सर. ह्याच्यात काय घालायचंय? मसाला टाक. आलं लसूण मिरची पेस्ट. आलं लसूण पेस्ट. अरे बापरे बापरे.
थोडासा कांदा घालणार आपण त्याच्यात. वा वा. पुढे थोडासा गुलाबी रंग होईपर्यंत राहू देऊ त्याला. त्याच्यानंतर कढीपत्ता. कढीपत्ता. आता पुढे शेळके मामाचा जो ढाबा आहे त्याचं पुढचं टार्गेट काय आहे, पुढचा काय टप्पा आहे? सर असं मनात एकच इच्छा असते की आमच्या दादांनी जे वैभव उभं केलं आहे त्याला असं शेवटपर्यंत आम्ही सगळ्यांनी मिळून टिकवावं. आता काय घालायचं हो? एक चिंचगुळ इकडे. लाल तिखट त्याच्यानंतर लाल तिखट करून घाला झणझणीत मस्त मराठवाडी होऊ द्या दणका. हळद. हळद. तुमचे बंधू नाही आले का यांचे मिस्टर? नाही, ते हॉटेलवरती आहे. हॉटेलवर हो. पण असतं. अच्छा, कारण की आम्ही 365 दिवसही हॉटेल बंद ठेवत नाही. चालूच असतं सणावारालाही चालूच. सणावारालाही छान. गुळ आणि चिंच घाला घाला सडळ हसते घाला. वा 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 वा, अप्रतिम सुवास सुगंध काय म्हणाल ते चिंचगुळाचा. आणि त्यात परत गुळ पावडर आहे, काही बघायलाच नको. खमंगपणा देते, उष्णता देते, ऊब देते, थंडीच्या दिवसात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर थोडीशी तडका मिरची घाला की. आणि आता शिजवलेली डाळ. शिजवलेली डाळ. शिजवलेली डाळ त्याच्यामध्ये घालून पाणी घालून. वा, मीठ घालायचं. आता पाणी घालायचं का? हो, पाणी. घाला घाला. झालं, वरण तर तयार झालं ऑलमोस्ट, हो की नाही? बस याला उकळी आली का तयार झालं सर. आता चला, वरण बाफळी जी आहे ती तयार झालेली आहे. तुम्हाला हवी असेल तर वाफवलेली घ्या, तुम्हाला हवी असेल तर तळलेली घ्या. बाउलमध्ये घ्या, कुस्करा, वरण घाला, हाना. मराठवाड्याचा पदार्थ आहे, सदळ हाताने खा. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. वरण बाफळी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये बाफळीचं पीठ घेऊन त्यात थोडंसं दही, ओवा, तीळ, धणे, जिरं ओव्याची पूड, थोडासा खाण्याचा सोडा आणि चवीनुसार मीठ घालावं. त्यात थोडंसं तेल आणि मग थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मळून त्याचा गोळा तयार करावा. त्यानंतर त्याचे लहान गोळे करून ते हाताने चेपून चपटे करून घ्यावे. आता हे चपटे गोळे उकळत्या पाण्यात सोडून शिजवून घ्यावे. बाफळ्या तयार झाल्या आहेत. आता वरण तयार करण्यासाठी एका कढईत तेल घेऊन ते तापल्यावर त्यात मोहरी घालावी. ती तडतडली की त्यात जिरं घालावं. आलं, लसूण, मिरची, जिरं यांची पेस्ट. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून तो नीट परतून घ्यावा. त्यात कढीपत्ता घालावा. त्यात लाल तिखट, हळद, थोडीशी कोथिंबीर, चिंचगुळाचा कोळ घालावा. त्यानंतर एखादी तडका मिरची. त्यानंतर त्यात शिजवलेली डाळ आणि चवीनुसार मीठ घालावं आणि पाणी घालून एक उकळी येऊ द्यावी. बाफळी सोबत खाण्यासाठी गरमागरम चविष्ट वरण तयार आहे.